रस्सा भाजी कुठली असो, वाटण मात्र एकच. या एकाच वाटणापासून तुम्ही अनेक प्रकारच्या रस्सा भाज्या बनवू शकता. तर हे वाटण कसं बनवायचं? चला तर मग ते पाहूया. तर हे वाटण करण्यासाठी इथे एक मोठा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. कांद्याची साल काढून घेतली व याला मधातून अशा थोडंसं कट करून घेतलं. आता मीडियम गॅसवर अलट-पलट करून मस्त काळपट रंगाचे होईपर्यंत हे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गावरान पद्धतीचं वाटण केलं की भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि आपण जे वाटणाचं प्रमाण घेणार आहोत त्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 व्यक्तीची भाजी तयार होते. तर दोन्ही बाजूने अलट-पलट करून छान काळपट रंगाचं होईपर्यंत कांदा आणि खोबरं दोन्ही व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आता कांदा आणि खोबरं दोन्ही काढून घेऊया. आता बाकीचं साहित्य भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे किंवा लोखंडी कढई घेऊ शकता. याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं. यामध्ये 1 चमचा अख्खे धने टाकायचे व धने छान असे परतून घ्यायचे. या एकाच वाटणापासून तुम्ही अनेक प्रकारच्या रस्सा भाज्या बनवू शकता. जसं की सोयावडीची भाजी, पातोडी रस्सा, त्याच्यानंतर शेवभाजी बनवू शकता किंवा नॉनव्हेजमध्ये सुद्धा तुम्ही हे वाटण वापरू शकता. धने छान असे परतून झाले की यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घातले आहेत. त्यानंतर 2 तमालपत्र्याचे तुकडे करून घातले आहेत. आता तीळ घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. सगळं साहित्य छान असं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला सुद्धा छान फ्लेवर येतो. आणि आता या वाटणापासून भाज्या कशा करायच्या हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर अशा भाज्या अपलोड केलेल्या आहेत, नक्की बघा. तर सगळं साहित्य परतून झालं त्यानंतर यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे घातले आहेत. आपण जो कांदा गॅसवरती भाजून घेतला होता तो अशा पद्धतीने कट करून घेतला. खोबऱ्याचे सुद्धा पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता पुन्हा एकदा सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल आधी गॅसवरती नंतर तव्यावरती कांदा आणि खोबरं का भाजलं? गॅसवरती भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला छान स्मोकी असा फ्लेवर येतो आणि आतमध्ये थोडासा जरी कच्चापणा राहिला असेल तर तो मग अशा पद्धतीने तव्यावरती भाजून घेतल्यामुळे दूर होतो. कांदा खोबरं टाकल्यानंतर पुन्हासुद्धा व्यवस्थित परतून घेतलं. आता सगळ्यात शेवटी एक मूठभर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हेच वाटण वापरून मी आपल्या चॅनलवरती अनेक रस्सा भाज्या अपलोड केलेल्या आहेत. जसं की सोयावडीची भाजी, शेवभाजी, त्यानंतर तुम्ही यापासून नॉनव्हेजसुद्धा बनवू शकता, पातोडी रस्सासुद्धा बनवू शकता, कटाची आमटीसुद्धा बनवू शकता. तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून झालं आहे. सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि बारीकसर असं हे वाटण तयार करून घ्यायचं. हे वाटण तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यास 8 दिवसापर्यंत चांगलं राहते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.